महाडची जी क्रांती आहे, महाडचा सत्याग्रह, तो फक्त पाण्याचा प्रश्न नव्हता, तर सामाजिक क्रांतीचा प्रारंभ देखील होता, असं का म्हटलं जातं? तिथलं पाणी हे इतर जातीच्या लोकांना किंवा दलितांना वापरता येत नसायचं. आणि मग त्यावेळेला हा मुद्दा अगदी प्रकर्षानं पुढे आला किंवा तिथे दलितांना हात लावता येणार नाही पाण्यात. बरोबर. बाबासाहेबांनी बघितलं, बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेला या सगळ्या विषयावर काम करायचे आणि त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा घोषणा केली की आम्ही त्या ठिकाणी जाऊन पाणी पिणार. 1927 मध्ये मनुस्मृती दहन झालेलं आहे डिसेंबरमध्ये. या दोन्ही घटना एकमेकांशी निगडीत आहेत. याचा एक अर्थ आपण एवढाच घ्यायचा की अशा प्रस्थापित शोषणाच्या ज्या व्यवस्था आहेत, बरोबर, की ज्याला देवत्व इतर लोकांनी मानलेलं होतं, त्याच्या विरोधात जायला सुरुवात झाली नाही. आता यंदाच्या तरुणांनी जतन करावं का या वारशाचं? अनेक ठिकाणचे जे सत्याग्रह आहेत, त्या सत्याग्रहांच्या आपण पुन्हा पुन्हा आठवणी काढतो त्याच्या तारखांना. तर त्याचा एक परिणाम असा होतो की नवीन पिढीला कळतं की असं काहीतरी झालेलं होतं आणि ज्याचा आपल्या विकासामध्ये ज्या गोष्टीचा फायदा हे आहे, उपयोग आहे. आपले तरुण मुलं किंवा मुली या एकत्र येतात आणि संघटना तयार करतात आणि संघटना केल्यानंतर मग तिचा उपयोग केवळ आपल्या आनंदासाठी म्हणून त्यांनी करू नये, तर त्याच्या या गोष्टीचा उपयोग त्यांनी एकमेकांशी संबंध हे दृढ कसे होत जातील, लोकांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्याच्यासाठी म्हणून मार्ग कसे आपल्याला घेता येतील, असे राजकारणाविरहित ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी त्यांनी कराव्यात असं माझं मत आहे.